हाय हॅलो नमस्कार. मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी भरलेल्या वांग्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 गावरान वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. याचे अर्ध्यापर्यंत 4 भाग करून घ्यायचे. आता एका प्लेटमध्ये सारण बनवायला घेऊया. आपल्याला 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. त्यामध्ये आलं लसूण ठेचून घालायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. यामध्ये 1.5 चमचा कोल्हापुरी पद्धतीची चटणी घातली आहे. कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. यामध्ये आता थोडासा कांदा ॲड करायचा आहे. या चटणीमध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात, त्यामुळे दुसरे कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही. यामध्ये 2 चमचे ऑइल घालायचं. हे बघा. आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. सारण तयार झालेलं आहे. वांगी चिरून घेतलेली आहेत. यामध्ये आता सारण भरून घेऊया. सारण भरत असताना गच्च दाबून भरायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. एक भरून झालेला आहे. आता दुसरंही वांग आपण भरून घेऊया. हे बघा एकदम गच्च सारण भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व वांगी भरून घ्यायचे आहेत. इथे बघा सर्व वांगी भरून झालेले आहेत आणि थोडंसं सारण शिल्लक राहिलेलं आहे. आता भाजी बनवायला घेऊया. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे ऑइल घालूया. इथे बघा तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरं छान फुलून आलं आहे. आता त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा. कांदा छान सोनेरी परतून घेतला आहे. त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो ॲड केला आहे. आता टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. हे बघा. टोमॅटो ही छान मऊ शिजलेला आहे. आता यामध्ये सारण भरलेली वांगी घालूया. आता वांगी छान काळसर होईपर्यंत भाजून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. सगळीकडून वांगी छान शेकून घ्यायची. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. याला छान परत हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं. याला आता छान हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये उरलेलं सारण घालूया. हे बघा. आता थोडंसं हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं. गॅस मिडियमच ठेवायचा आहे.
आता 15 मिनिटे झालेले आहेत. बघूया वांगी शिजले आहेत का. हे बघा, इथे 2 ते 3 वेळा थोडं थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली मसाला करपणार नाही. हे बघा, वांगी छान मऊ दिसत आहेत. म्हणजे हे बघा, वांगी छान शिजलेली आहेत. कलरही किती मस्त आलेला आहे बघा. तर चला गॅस बंद करूया आणि भरलेल्या वांग्याची भाजी सर्व करूया. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.